नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी जबरदस्त 5 मिनिटात तयार होणारी झटपट आणि कुरकुरीत मसालेदार रेसिपी. हो मंडळी, हे आहे ब्रेडपासून तयार केलेले पेरी पेरी ब्रेड मसाला. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे जो शेवटचा ब्रेड असतो किंवा कोणतेही ब्रेड घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही, पण मी ब्रेडचे जे काप असतात साईडचे ते घेतले आहेत आणि शेवटचे जे ब्रेड असतात वरून खालून ते घेतलेले आहेत. आता आपल्याला हे ब्रेडचे काप पॅनवर असेच अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. तर मंडळी असे व्यवस्थितरित्या सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे व्यवस्थितरित्या सर्व भाजून होतील. सो मंडळी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि 5 ते 7 मिनिटात हे ब्रेडचे काप तयार होतात. तर मग आता आपण इथे 2 चमचे तूप किंवा तेल जे काही हवं असेल ते घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर सोडून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपली उरलेली कामं करू शकतो. आता हे आलटी-पलटी करत करत अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटात होतात. हे पहा, मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. आता पुन्हा एकदा 1 चमचा तूप टाकायचं आहे. मी इथं तूप घातलेलं आहे, तुम्ही तेलही घालू शकता, काही हरकत नाही. वरून 1 चमचा पेरी पेरी मसाला घालायचा आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि पेरी पेरी मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा. मसाला लावल्यानंतर छान असं हाताने सुद्धा एकदा मिक्स करून घ्या आणि अगदी कितीही वेळ असेच ठेवलेत हे ब्रेड तरीसुद्धा हे असेच कुरकुरीत राहतात मंडळी. तर मंडळी हे पहा, मस्त असे छान खमंग लागतात. तर मंडळी तयार आहेत आपले ब्रेडचे पेरी पेरी मसाला क्रंच. आहे की नाही छान रेसिपी? तर मंडळी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.